नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बची धमकी। ईमेलमुळे प्रशासनाची प्रचंड धावपळ। सिम्बा श्वानासह बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी। सुदैवाने कोणतीही स्फोटके आढळली नाहीत। मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी, नंदुरबार। नमस्कार प्रेक्षकांनो, राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने दिनांक मार्च 25 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली। दुपारचे 12:10 वाजता सायनॉइड विषारी वायू मिश्रित RDX बॉम्बद्वारे स्फोट करण्याची धमकी या ईमेलमध्ये देण्यात आली होती। मात्र पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने केलेल्या कसून तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। 25 मार्च 2026 रोजी सकाळी नंदुरबार येथील पोस्ट व पासपोर्ट कार्यालयाला वरिष्ठ कार्यालयाकडून एक ईमेल प्राप्त झाला। या ईमेलमध्ये राज्यातील सर्व पोस्ट व पासपोर्ट कार्यालये बॉम्बने उडवून नेण्याची धमकी देण्यात आली होती। ही कार्यालये नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतच स्थित असल्याने तातडीने जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी आणि निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना याबाबत माहिती देण्यात आली। घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ पावले उचलली। सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तात्काळ इमारतीबाहेर काढण्यात आले। संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती। पोलीस अधीक्षक श्रवण दत्तैस यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, पोलीस निरीक्षक निलेश देसले आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली। बॉम्ब शोधक पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉग स्क्वॉड मधील सिम्बा या श्वानाच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली। दीर्घकाळ चाललेल्या या तपासणीत कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडली नाही। तपासणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कार्यालयांचे कामकाज पुन्हा सुरळीत करण्यात आले आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मेटल डिटेक्टरने तपासणी केल्यानंतरच सर्वांना प्रवेश दिला जात आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करू नये आणि शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, असे आवाहन डॉक्टर मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी केले आहे। आमच्या नागपूर पासपोर्ट ऑफिसला मेल आलेला आहे। त्या अनुषंगाने औरंगाबाद रिजन, संभाजीनगर रिजन आहे, तिथं एक मेल आला आणि आमच्या जे डिव्हिजन ऑफिस आहे, धुळे डिव्हिजन ऑफिसमधून आम्हाला मेसेज फॉरवर्ड झालेला आहे की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12:10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांनी तातडीने बाहेर काढा, असा मेसेज आलेला आहे। त्यामुळे आम्ही त्या क्षणाला जसा मेसेज आला त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना बाहेर काढलं। कस्टमर वगैरे आणि आमचे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना बाहेर काढलं, ही प्रिकॉशन घेतली आणि मी शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना विनंती केली की याची दखल घेण्यात यावी। मेल आलेला होता, त्यामध्ये राज्याचे काही पासपोर्टचे ऑफिसर्स आणि पोस्ट ऑफिसर पासपोर्ट होईल 12-10 असं मेल होता। त्या अनुषंगाने माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसं आम्हाला माहिती मिळाली। तसं तात्काळ आम्ही शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्हाला तसेच DDS डॉग स्क्वॉड यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी वेगवेगळी चेकिंग करून घेतलेली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।